अखिल विश्वाधार रुक्मिणी प्राणसंजीवन भक्त करुणावरुणालय भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेच्या द्वारा कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज वैराग्य पीठाचे पीठाधीश संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं माऊली ज्ञानोबारायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पुण्यवान लोणंद नगरीमध्ये आणि संत श्रेष्ठ बाळूमामांच्या पवित्र दरबारामध्ये आपण एका कीर्तन सेवेच्या चिंतनाकरता सर्वजण उपलब्ध आहोत. सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करून वैयक्तिक कोणाचाही नामोल्लेख न करता आजचं कीर्तन फक्त मामांच्या चरणी समर्पित करायचं. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. आपल्याला एक 4-5 नियम सांगतो. पहिला नियम आहे, कीर्तनामध्ये बसल्यानंतर मोकळं बसायचं नाही. हाताने टाळी आणि मुखाने देवाचं नामस्मरण. दुसरा नियम आहे, कीर्तनामध्ये झोपायचं कोणी नाही. झोपण्याची वेळ नाही, झोपणार नाही तुम्ही, आणि असल्या थंडीत तर नाहीच. पण कीर्तनामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही. एकदा बसलं की परत उठायचं नाही. त्या 4-5 नियमाचं सर्वांनी पालन करायचं आणि कीर्तन सुरू. विठ्ठल 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 संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करती सकळ, जेणे हा कृपाळ गोपाळ कृपा करी. प्रस्तुत चिंतनाकरता घेतलेला भंग वैराग्य शिरोमणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग संहितेतील सुंदर असा 4 चरणाचा, गात्यामध्ये 100पेक्षा जास्त प्रकरण आहेत. त्या 100 प्रकरणापैकी एक संतपर नावाचं प्रकरण आहे. त्या संतपर प्रकरणामध्ये 327 अभंग आहेत, 937 चरण आहेत. आणि त्यापैकी सर्वांच्या पाठातला तुकोबराय आपल्या जीवनामध्ये जो परमार्थाचा सर्वोत्कृष्ट बिंदू आहे, जे मानवी जन्माचं कर्तव्य आहे, जे मानवी जन्माचं सार्थक आहे, तिथपर्यंत कसं पोचलो त्याचा मार्ग या अभंगातून सांगितलेला आहे. विठ्ठल जीवनामध्ये मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्यानं अनंत सृष्टीची रचना केली. 83,99,999 एवढे जीव देवाने निर्माण केले. किती? 83,99,999 जीव देवानं तयार केले. मग त्यामध्ये 4 खाणी केल्या. एक उद्बीज, 2 जारज, 3 अंडज आणि 4 स्वेदेज. 83,99,999 प्रकारचे जीव 4 खाणीमध्ये देवाने निर्माण केले.
पण देवाला समाधान वाटलं नाही. म्हणून देवानं आपल्या बुद्धी चातुर्यानं एक योनी निर्माण केली, जी 84 लक्ष वेळी. त्या योनीचं नाव आहे देवे केली मनुष्य योनी. कशासाठी केली? 83,99,999 जीव माझं भजन करत नाहीत, मला जाणत नाहीत, मला मानत नाहीत, परमार्थ करत नाहीत. म्हणून देवानं बुद्धी चातुर्य वापरलं आणि एक स्पेशल योनी निर्माण केली. त्या योनीचं नाव आहे मनुष्य योनी. कशासाठी निर्माण केली? कशासाठी निर्माण केली? त्याचं उत्तर तुकोबाराय सांगतात. देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमाता. तोया झाला फाटा बालिकेचा. झाला पाटा बालिकेचा. देवे दिला देव भजना गोमाता. देवे दिला देव भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमाता. तोया झाला फाटा बालिकेचा. तोया झाला फाटा बालिकेचा. तोया झाला फाटा बालिकेचा. देवे दिला देह भजना गोमाता. तो झाला फाटा बालिकेचा. तो झाला फाटा बालिकेचा. देवानं आपल्याला मनुष्य जन्म दिला. कशासाठी? देवाचं भजन करण्यासाठी. तुकोबाराय सांगतात, भजनात फाटा पडला की दिलेला देह फुकट गेला. बर का? मनुष्य जन्मामध्येच फक्त भजन करता येतं आणि काही ज्ञान नाही कोठी. पण भजन मनुष्य जन्मात करता येत असून सुद्धा माणूस भजन करत नाही. बर का? आपण मामांच्या दरबारामध्ये आलोय, पण दरबारामध्ये आल्यानंतरही आपला भाव, आपली श्रद्धा, आपला विश्वास 100% मामांच्या चरणावरती नाही. बर का? तुम्ही म्हणसाल महाराज तुम्हाला इथं बोलावलं कुणी? अहो आम्ही मामांसाठीच आलोय. पण प्रत्येकाला एक प्रश्न विचारतो संदीप दादा, बर का? पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर माणूस हात जोडतो आणि काय करतो? हात जोडतो आणि काय करतो? डोळे झाकतो. बर का? कशासाठी आलाय? दर्शनासाठी आलाय.
आणि मग त्याला बघ ना, डोळं झाकून. डोळेचं कशासाठी झाकतो बर का, मला कशाची गरज आहे हे आठवायसाठी. माणसं देवावर इतका विश्वास नाही बर का माणसाचं. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आहा कटकटा ओकटे मृत्यू लोकीचे उपराटे. मृत्यू लोकामध्ये उपराट आहे. काय उपराट आहे? दर्शनाला जातो आणि डोळे झाकतो. देवाच्या दर्शनाला जातो आणि 100% विश्वास नसतो बरं का देवावरती. आमचे गुरुजी सांगायचे, ते म्हणायचे माणसं देवावर इतका विश्वास ठेवत नाहीत, एवढी माणसं भूतावर विश्वास ठेवतात. आता थोडीशी माणसाकडे साधनं चालू झाली. आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगायची. माणसाचा देवावर विश्वास नाही पण भूतावर विश्वास आहे. पुण्यामध्ये DY पाटील मेडिकल कॉलेज आहे. मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला विद्यार्थी आहेत आणि सहज त्या विद्यार्थ्यामध्ये काही विद्यार्थी शहरातले होते, परंतु काही विद्यार्थी ग्रामीण भागामधले होते. ग्रामीण भागातला विद्यार्थी म्हणला, बोलता बोलता त्यांची कशी चर्चा झाली, तो म्हणले आमच्या गावाकडे भूत असतात. शहरी भागातला म्हणला, हे भूत वगैरे काय नसते, हे अंधश्रद्धा आहे, हे भूत वगैरे काय नसतं. खेड्यातला म्हणला, अरे आमच्याकडे आमच्या आजोबा जेवायला जायचे भूताच्या टोळीमध्ये. बर का, शहरी भागातल्या 4-2 विद्यार्थी होते, त्यांना पटलं नाही. ते म्हणले हे भूत वगैरे काय नसतं. ग्रामीण भागातला म्हणला, मग असं कर, भूत वगैरे काय मानत नाहीस ना, अमावस्येच्या दिवशी 12:30 वाजता आपल्या कॉलेजचं जिथं डेथ बॉडी ठेवतात तिथं जाऊन दाखव. शहरी भागातला म्हणला, काय हरकत आहे, काय नाहीच भूत तर मग जाईल मी. 1000 रुपयाची बीट लागली बर का. ग्रामीण भागातला म्हणला जाऊन दाखव, शहरी भागातला म्हणला जाणार. आणि बरोबर अमावस्येचा दिवस आला. संध्याकाळच्या वेळेला ग्रामीण भागातला विद्यार्थी त्यानं एक पेढ्याचा पुडा आणला. बरोबर 12:20 पेढ्याचा पुडा त्या शहरी भागातल्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये दिला. काय करायचं नाही म्हणला, फक्त आपल्या कॉलेजचं जे मुर्दा घर आहे त्या मुर्द्या घरामध्ये काही मुर्दे पडले ठेवलेले आहेत, तिथं जायचं आणि प्रत्येक मुर्द्याच्या तोंडावरती एक पेढा ठेवायचा. आता 12:20 झालती. आतापर्यंत म्हणत होता भूत वगैरे काय नाही, पण कुठंतरी मनात शंका. आपण म्हणतोय डेअरिंग केलं, 1000ची पैज लावली, पण कदाचित असलंच तर. कसा तरी पेढ्याचा पुडा हातात घेतला आणि जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत पेढ्याचा पुडा डायरेक्ट घेऊन गेला बरं का, डेअरिंगनं. पण लाईट बंद झाली, अंधार पडला.
तसं कुठंतरी त्याच्या मनामध्ये चालू झालं. असलंच तर आणि मला पकडलंच तर परत एकदा म्हणायचं नाही, ए भूत वगैरे काय नसतं, हे सगळं खोटं आहे, अंधश्रद्धा आहे. एक मन म्हणायचं भूत नसतं आणि एक मन म्हणायचं असतं. असलंच तर कर्मधर्म संयोगानं तो मुर्दा घराच्या शेजारी दरवाजापर्यंत गेला. पण असल्या थंडीत सुद्धा मुर्दा घर आत दरवाजातनच आत जायचंय अशा प्रसंगाला सगळ्या अंगाला सर्व अंगाला घाम फुटला. आलोय खरं पण 1000 रुपयासाठी जीव जायचा. कसं तरी ते मुर्द्या घरापर्यंत गेलं. एक मुर्द्याच्या एका तोंडावर एकाच्या ठेवला, दुसऱ्याच्या ठेवला, पण त्या गडबडीत बरमुड्याची नाडी त्या रॅकच्या फटीत अडकली. काय झालं असेल मी हे कशासाठी मी सांगतोय, माणसं जेवढा विश्वास देवावरती ठेवणार नाहीत तेवढा माणसं भूतावर ठेवल्याशिवाय राहत नाहीत. तुकोबाराय सांगतात माझा विश्वास आहे. कुणावरती विश्वास आहे? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा, त्याची माझे हित करत कळलं, त्याची माझे हित करत कळलं. सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा, त्याची माझे हित करत कळलं, त्याची माझे हित करत कळलं. तुकोबाराय सांगतात माझा विश्वास आहे, पण कुणावरती? संतांच्या चरणावरती. संतांची पायी हा माझा विश्वास. कुठला विश्वास? कुठला विश्वास? हा या शब्दाच्या पाठीमाग तुकोबारांची भूमिका आहे. माझा विश्वास आहे, पण कसा आहे? सर्व भावानं. सर्व भाव हा विश्वास संतांच्या पायावरती. जोपर्यंत परमार्थामध्ये समर्पण नाही तोपर्यंत परमार्थ सफल नाही. बरं का? शरीरामध्ये पित्ताची गरज आहे, संसारामध्ये वित्ताची गरज आहे, पण परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे. बरं का? परमार्थ देहाने नाही, परमार्थ मनाने करायचा. हे मन इतकं बिलिंदर आहे, सगळीकडे लागतं पण परमार्थातच लागत नाही. बरं का? जशी स्वयंपाकघरामध्ये माशी असते, माशी त्या स्वयंपाकघरामधल्या सगळ्या पदार्थावर बसते. बरं का? चपातीवर बसते, भाकरीवर बसते, भाजीवर बसते, भातावर बसते, लाडू बसते, जिलबीवर बसते, सगळ्या बसते, पण एका गोष्टीवरती बसत नाही. कशावरती? चटणीवर सुद्धा बसते. तिला नाही काय होत चटणी.
एका गोष्टीवर बसत नाही, त्याचं नाव आहे विस्तव. बरं का, एखाद्या वेळेस महिला मंडळ विचारून बघा त्या माशीला का बसत नाही त्याच्यावर. माशी म्हणेल महाराज बसणं सोपं आहे, उठणं अवघड आहे. तसं परमार्थामध्ये एक तर मन लागत नाही, आणि लागलंच तर तुकोबाराय सांगतात परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही, परत माघारी. देणे चोचे मान झाले अवघडे. देणे चोचे मान झाले अवघडे. परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, माघारी येत नाही. एक तर परमार्थाला मन लागत नाही, आणि लागलं तर परत माघारी येत नाही. परत माघारी येत नाही म्हणजे सर्व भावानं त्याचाच परमार्थ होतो, ज्याचं मन संतांच्या चरणावरती लागलेलं आहे, देवाच्या चरणावरती लागलेलं आहे. नाहीतर परमार्थामध्ये येत असताना जर पाठीमागची गोष्ट लक्षात येत असेल, पाठीमागची म्हणजे संसार लक्षात येत असेल, बायका मुलं गुरं ढोरं धारा काढल्या असतील का, कुलूप लावला असेल का, गेट लावला असेल का, हे जर डोक्यात घेऊन आपण कीर्तनाला आलो तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुम्ही वायान विन धिंद, पती ना गोविंद दोन्ही नाही. पती म्हणजे संसार आणि गोविंद म्हणजे परमार्थ. म्हणून सासरवासीन बाह्यानो आमच्या नाचणी नाचू नका, जोवर या तुम्हा पुढीलांची आस, जोवर या तुम्हा मागीलांची आस, तोवरी उदास होऊ नका. आणि तुम्ही जर संसार घेऊन कीर्तनात येऊन बसलात तर तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे तुम्ही वायानविन धिंद, हा पती ना गोविंद दोन्ही नाही. म्हणून परमार्थ करायचा, किती परमार्थ केला याला महत्व नाही, कसा परमार्थ केला याला महत्व आहे. बर का, तसं तुकोबाराय सांगतात, मी संतांचा दास झालो पण सर्व भावानं दास होणं म्हणजे काय. चपला बाहेर काढा बरं का सर्वांनी. सगळ्यांना एक विनंती, चप्पल लांब काढायची. सर्व भावानं दास होणं म्हणजे काय, तर आपला विषय, आपले जे ज्येष्ठ मार्गदर्शक असतील त्यांचे गुणदोष न पाहता त्यांनी दिलेल्या मार्गावरती चालण्याचा निष्ठावंत निर्धार म्हणजे सर्व भाव. बर का, सर्व भाव म्हणजे मावस भाव, चुलत भाव, मामी भाव, हे भाव नाही. तुकोबाराय सांगतात, सर्व भावानं मी दास झालो. सद्गुरू मामांच्या जीवनामध्ये सुद्धा मामांचे काही भक्त होते बर का. मामांवरती विश्वास, मामांच्या सेवेमध्ये सतत राहणारे आप्पा शिंगाडे नावाचे एक भक्त होते. आप्पाच्या वाडीची
सतत मामांच्या सेवेमध्ये, पण सेवेमध्ये असताना मनामध्ये एकच विचार, 14-15 वर्ष झाली आपलं लग्न झालेलं, आपल्याला अजूनही संतान नाही. मामांना मागावं का, मामांना आपला विचार बोलून दाखवावा का? नको. मामांची सेवा करत असताना आपण निष्काम पद्धतीनं मामांची सेवा करायची, सर्व भावानं मामांची सेवा करायची. मामांच्या सेवेमध्ये असणारे ते आप्पा शिंगाडे नावाचे भक्त, आप्पाच्या वाडीचे, त्यांना कोणीतरी सांगितलं, मामांना तुम्ही बोलून दाखवा. सर्व भावानं विश्वास असतानाही त्यांनी याचा विचार केला, खरंच मामा आपल्याला आपलं दुःख हरण करतील का? शंका मनामध्ये निर्माण झाली, संशय मनामध्ये निर्माण झाला. आणि माऊली ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून संशयाहुनी थोर, अनेक पाप नाही घोर. संत सेवा, देवसेवा करत असताना मनामध्ये संशय नाही निर्माण झाला पाहिजे. त्या आप्पा शिंगाडे नावाच्या मामांच्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये देईल का मामा, देतील का मला संतान? थोडासा संशय निर्माण झाला. आणि कुठंतरी ऐकलं की एक चांगला देवऋषी आहे मामांपेक्षा, बर का, 100% आपल्याला त्यो आपलं दुःख बोलून दाखवल्यानंतर आपल्याला दुःख हरण करेल. ऐकलं आणि बरोबर त्याच्यापाशी गेली आणि सांगितलं, मुलाबाळासाठी प्रयत्न करायचा आहे, मूलबाळ होत नाही, काय केलं पाहिजे? आता ते देवऋषी असतात बरं का, तशी बर का, आपल्या पोटाची रडते, मागती शिते, अवधान. त्या देवऋषानं सांगितलं, काय तुम्हाला एक मेंढी, काळी मेंढी तुम्हाला बली द्यावं लागेल, आणि मग तुम्हाला हा उपाय केल्यानंतर तुम्हाला मूलबाळ होईल. ह्यानं सांगितलं, ठीक आहे, मुलाबाळासाठी माणसं काय करतील हे सांगता येत नाही बरं का. अतिशय, पण व्यवहारातला नियम असा आहे, आपलं चांगलं होतं, पण कधी आपण दुसऱ्याचं चांगलं केलं तर, दुसऱ्याचं वाईट करून आपलं कधी चांगलं होत नाही. अगदी तो विधी करण्याचा दिवस ठरला आणि काळी मेंढी आणली, ती कापायचं ठरलं. बंद खोलीमध्ये तो विधी यज्ञ चालू झाला आणि सर्वज्ञ असणारे मामांना कळालं की आप्पा शिंगाडे आपल्याकडे येतो, आपल्या सानिध्यामध्ये असतो, आणि त्याच्याकडून असं अघोर पाप घडलं नाही पाहिजे. म्हणून मामा तिथपर्यंत गेले, आवाज दिला, शिंगाड्या मेंढी का ओरडते, असा आवाज दिला. खोलीतून शिंगाडे बाहेर आला, हात जोडले मामांना, म्हणले, मामा विधी चाललाय. काय, कसला विधी चाललाय बघू बरं. म्हणून मामा त्या खोलीच्या दरवाजामध्ये गेले आणि बघितलं, यज्ञ वगैरे ते सगळं, लिंब वगैरे ते खारी खूप सुपाऱ्या सगळं विधी बघितलं.
आणि काळी मेंढी सुद्धा बघितली आणि म्हणली ही कशाला आहे, ही कवा रडती. बलिदान हिचं घेणार आहेत का. हे मामांनी सगळं बघितलं, सगळं जाणलं. दिवृषाला मामांनी असं चोपलं बर का. शिंगाड्या, अरे मेंढीचा बळी देऊन, दुसऱ्या कुणाचा तरी लेकराचा बळी देऊन तुला मुलं होणारच कशी, होतील कशी. दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलं चांगलं होतं. मग तू हे का अगोर पाप करायला प्रवृत्त झालास. मामांनी शिंगाडे त्या आप्पा शिंगाड्यांना नाही तसली बोलली. आणि मग आप्पा शिंगाडे मामांना शिरण आला, म्हणला मामा हे सगळं करण्यापाठीमागं माझा एकच हेतू होता. काय, मला संतान व्हावं हीच अपेक्षा आहे माझी होती. मामांनी सांगितलं मग तू असल्या भोंदू दिवृषाला बुवाला भाळण्यापेक्षा तू मला का आपली शंका बोलवून दाखवली नाही. तुला मुलंच पाहिजेत ना. शेजारी एक आंब्याचं झाड होतं, त्या आंब्याच्या झाडाला साक्षीदार केलं. म्हणली हा आंब्याचं झाड साक्षी, आंबा साक्षी आहे. तुला थोड्याच दिवसामध्ये एक नाही 5 मुलं होतील. मामांच्या सांगण्याप्रमाणे आप्पा शिंगाड्याला 5 मुलं मामांच्या आशीर्वादानं प्राप्त झाली. आजही आप्पाच्या वाडीमध्ये प्रत्येक अमावस्येला आणि एकादशीला तेच आप्पा शिंगाड्यांचा वंशामध्ये असणारी मुलं प्रत्येक एकादशीला आणि अमावस्येला आप्पाच्या वाडीमध्ये हलसिद्धनाथाला चंद्रभागेच्या पाण्यानं अभिषेक करतात. हे कशासाठी सांगितलं मी. सर्व भावानं जोपर्यंत दास होत नाही तोपर्यंत संतसुद्धा आणि देवसुद्धा आपल्याला आपल्याजवळ करत नाही. तुकोबाराय सांगतात आज पुत्रदा एकादशी आहे. कुठली एकादशी आहे. आजच्या एकादशीचं व्रत भद्रावती नगरामध्ये सूतभानू सेतुभानू राजानं आजचं व्रत केलं आणि पुत्रप्राप्ती झाली. म्हणून या एकादशीला पुत्रदा एकादशी नाव दिलेलं आहे. तुम्ही संतांना सर्व भावानं शरण जा, ते तुम्हाला सांभाळतील. जोपर्यंत संसारामध्ये आणि परमार्थामध्ये गॉड फादर कोणतरी मिळत नाही तोपर्यंत जीवन देवापर्यंत पोचत नाही, आपलं जीवन निर्भय बनत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात संतांची आहे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. का दास झालो त्याचं कारण अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. तू Yeah.
झालो त्याचं कारण संतच त्याची त्यांच्याशिवाय दुसरं कोण नाही. त्याची माझे हित करती सकळ. हिताच्या बाबतीत देव आपल्याला प्रसन्न झाला, तुम्ही मागाल ते देव देईल. पण संतांची कृपा झाली, तुम्ही मागाल ते नाही, तुमचं हित ज्याच्यात आहे ते. म्हणून या संतांचे देणे कल्पतरू हुनी दुने. कल्पतरू खाली फळे येती मागितली. कल्पतरूपेक्षा संतांचं देणं श्रेष्ठ आहे. कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर तुम्ही जे म्हणाल ते कल्पतरू तुमच्या मनामध्ये मनामधली इच्छा पूर्ण करतो बरं का. एक जण कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर त्याला असं वाटलं जास्तच ऊन आहे, थोडीशी थंड हवा गार असती तर किती बरं झालं असतं. त्याला माहीतच नव्हतं कल्पतरू खाली आपण बसलोय. मनामध्ये इच्छा आल्याबरोबर कल्पतरूने ती इच्छा पूर्ण केली. शेजारीच एसी लावला. वा म्हणला, मनातली इच्छा पूर्ण झाली. काय थंड हवा आली, थोडासा डुलका लागायला लागला. थंड हवा आल्यानंतर म्हणला आता झोप यायला लागली, पण ह्या खाली जागा व्यवस्थित नाही, हे तर एखादी चांगली गादी उशी आली तर बरं होईल. कल्पतरू खाली बसला होता, लगेच गादी उशी लगेच झोपला. गादीवरती झोपला. 2 मिनिटात थंड हवेमुळे झोप लागली. झोप झाली आणि उठला. आणि उठल्याने म्हणला चांगली झोप झाली गाड्या, पण आता एक गोष्ट झाली. काय? भूक लागली. आता काहीतरी जेवायला वडापाव काय असलं तर बरं होईल. मनामध्ये आल्याबरोबर लगेच पंचपक्वान्नाचं ताट हजर. लगेच जेवला, पोटभर जेवला. म्हणला गड्या गरम होत होतं, इच्छा मनात आल्याबरोबर एसी चालू झाला. झोपायचं म्हणलं गादी आली. जेवायचं म्हणलं जेवणाचं ताट आलं. म्हणलं बुधबीत तर नाही, आणि आलं भूतन काय बघताय माझ्याकडे. कल्पतरूचं देणं आहे, पण याच्यापेक्षा संतांचं देणं आहे. काय? तुमचं हित ज्याच्यात आहे ते संत देत असतात. म्हणून तुकोबाराय सांगतात, तेची माझे हित करती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. देवानं आपल्याला जवळ घेईल, देव जीवाला जवळ घेईल, असंच देणं संत देत असतात. म्हणून तुकोबाराय सांगतात, तेची माझी हित करती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. आणखीन काय संत करतात ज्यांच्यामुळं मी सर्व भावाने दास झालो, तर त्याचं उत्तर आणखीन संत काय करत असतात त्याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. बागलिया माझा वाटील कडी, बागलिया माझा वाटील कडी, बागलिया माझा जोडे
जोडे सर्व सुख त्यांचे जोडे सर्व सुख त्यांचे जोडे सर्व सुख तेची माझे हित करती सकळ तेची माझे हित करती सकळ काय संत करतात तर भागली या मज वाहतील कडी म्हणजे जीवनामध्ये आपण लहान लेकरू असतं आईबरोबर चालतं आणि दमल्यानंतर आईला म्हणतं आई मला कडेवरती घे म्हणतं ना कधी म्हणतं दमल्यानंतर तसं साधक सुद्धा परमार्थ करणारा सुद्धा दमतो बरं का सप्त्याचं वातावरण आहे कीर्तनाचं वातावरण आहे आणि त्या पवित्र वातावरणामध्ये त्याला असं वाटतं आपण माळ घालावी आणि घालतो माळ घातली माळ पण सप्ताह संपला आणि 8-15 दिवसामध्ये जत्रा आली बुवांच्या बरोबर होता तोपर्यंत गंध वगैरे जय हरी हा पण जत्रेमध्ये हा जोडीदार भेटतो म्हणतो काय रे एवढ्या लवकर माळ घालून काय फायदा आहे का हे काय माळ घालायचं वय आहे का आणि मग त्याला कुठंतरी वाटतं आपण माळ घालून चूक केली का बरोबर या बुवाच्या नादी लागलो त्याला बुवापेक्षा त्याचं खरं वाटतं बरं का इंदोरीकर महाराज सांगतात हां 100 कीर्तनकार असू द्या एक दारवडे आला की सगळ्याला गप बसावं लागतो 100 कीर्तनकाराला तसं मनाची अवस्था बिकट होऊन जाते माळ घालू नाही घातली काढावी का काढू का नको परत लोक काय म्हणतील बुवा काय म्हणतील याला म्हणायचं परमार्थामध्ये दमणं भागणं म्हणजे थकणं आणि थकल्यानंतर संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर संत काय करतात भागलेल्या जीवाला आपल्या कडेवरती घेतात तुकोबराय सांगतात भागली या मज वाहतील कडी त्यांची आणि जोडे सर्व सुखी परमात्मा फक्त आणि फक्त त्यांच्याच संगतीमध्ये मिळेल त्यांच्या संगतीमधलं जगणं हे अतिशय सुखकारक जगणं आहे म्हणून तुकोबराय सांगतात भागली या मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख तेची माझी हित करती सकळ जेणे हा गोपाळ कृपा कळी